वेलकम फ्रॉम वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती ॲक्च्युली तुमचा जो टेस्ट परीक्षेमधला स्कोर आहे त्यानुसार कोणकोणत्या विद्यार्थ्यांना जास्त प्रकारे किंवा अशा उमेदवारांचे हे बघणार आहोत आपण किंवा किती स्कोर आहे आणि त्या स्कोरनुसार कशा पद्धतीने तुम्हाला या गोष्टी हँडल करायच्या शिक्षक भरतीमध्ये जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे तुमची निवड होण्यासाठी। म्हणजे थोडक्यात असं सांगतो मी की जर तुमचा स्कोर किती असला समजा 100, 120, 130 किंवा 140 किंवा 150 अबोव असला तर त्यावेळेस तुम्हाला कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखायची आणि शिक्षक भरतीमध्ये स्वतःचा नंबर कसा लावायचा त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे कारण की मी ज्या काही टिप्स सांगणार आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहे शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी। तर तुमचा स्कोर कमी जरी असेल तरी सुद्धा तुम्हाला या व्हिडिओची खूप मदत होणार आहे शिक्षक भरती 2025-26 साठी। व्हिडिओ पूर्ण बघा। आणि शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती आता जवळपास चांगल्या पदांसाठी होते। जवळपास 19-20 हजारच्या आसपास पदसंख्या जवळपास पवित्र पोर्टलवर येईल। जर त्याच्यापेक्षा जास्त आली 21 किंवा 22 हजारपर्यंत किंवा 21 हजारापर्यंत सुद्धा जाऊ शकते तर ती आकडेवारी जी आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणारच आहे। तर सगळ्यात अगोदर माझं असं म्हणणं आहे की हा जो व्हिडिओ तुम्हाला न स्किप करता बघणं आहे आणि ज्या काही गोष्टी मी सांगेल किंवा ज्या काही टिप्स सांगेल तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये त्या तुम्हाला फक्त ऐकायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला इम्प्लिमेंटेशन करायचं आहे। जर आवडल्या तर इम्प्लिमेंटेशन करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की यातल्या काही गोष्टी करायसारख्या आहे काही गोष्टी नाही करायसारख्या तर ते डिसिजन तुमचं स्वतःच राहणार। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि शेअर करायला विसरू नका। टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट बघूया की आता यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये स्पर्धा कशा प्रकारे आहे बघा। जास्तीत जास्त तुमच्या माहितीनुसार तुम्हाला सुद्धा माहिती असेल की 150च्या अबोव किंवा 140 अबोव जे आहेत विद्यार्थ्यांची संख्या खूप मर्यादित आहे। खूप कमी विद्यार्थी 140 अबोव आहेत। जवळपास जर आपण विचार केला तर फक्त काही हजारामध्ये मोजक्या हजारामध्ये 4-5 हजार किंवा 2-4 हजाराच्या आसपास जे आहे एवढे विद्यार्थ्यांची संख्या आहे। फक्त 140 प्लस असणारे उमेदवार जे आहेत ते आता हे उमेदवार तर शिक्षक भरतीमध्ये लागतील, पण त्यातून सुद्धा जर समजा 140 स्कोर आहे 135 स्कोर आहे आणि जर त्याला 9वी 10वी 11वी 12वीला प्रिफरन्स द्यायचे तर त्यावेळेस मात्र कठीण समस्या आहे किंवा त्यावेळेस मात्र सांगता येत नाही। तर अशा वेळेस काय करायचं ते सुद्धा सांगतो मी पुढे। तर 140 ज्याचा स्कोर आहे 140 प्लस ज्याचा स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे तर ॲक्च्युअलमध्ये त्यांना जर शिक्षक भरतीमध्ये ते आहेत किंवा ते शिक्षक भरतीमध्ये लागू शकतात त्यांनी जर योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर। ठीक आहे, आता गोष्ट करूया की आपण आपला मीडियम जे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोर जवळपास 110 पासून तर 130च्या आसपास आहे किंवा 140 पर्यंत आहे, हार्डली 110 पासून ते 140 पर्यंत जर तुमचा स्कोर आहे तर त्यावेळेस कोणती स्ट्रॅटेजी वापरायची ते सांगतो तुम्हाला। ठीक आहे, तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट बघा, तुमचा स्कोर समजा 115 असेल 120 असेल 125 असेल किंवा 130 असेल किंवा 112 किंवा 114 असेल, स्कोर किती असला तरी सुद्धा शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी फक्त काही गोष्टी आपल्याला त्या लक्षपूर्वक किंवा काळजीपूर्वक कराव्या लागतील। कोणत्या येत्या बघा। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची, मेरिट लिस्ट जी आहे तर मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव जनरल मेरिट लिस्ट असते त्याच्यामध्ये तुमचं नाव किती नंबरवर आहे ते बघा। आणि त्यासोबत तुम्हाला जी कास्टची लिस्ट जी आहे तुम्ही ज्या काही कास्टमध्ये येत असाल त्या कास्टची सुद्धा मेरिट लिस्ट आपल्या टेलिग्रामला आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा नंबर कोणत्या स्थानावर येतो तो बघा। ठीक आहे, आता त्याच्यासोबत एक गोष्ट तुम्हाला अजून बघायची ती आहे प्रत्येक कास्टला आरक्षण किती आहे। म्हणजे उदाहरणार्थ समजा ओबीसीला जेवढं आरक्षण आहे तेवढं, एससीला किती आहे, एसटीला किती आहे, नंतर ओपनला किती आहे, नंतर ईडब्ल्यूएसला किती आहे, एससीबीसीला किती आहे, एसबीसीला किती आहे, एनटीला किती आहे, अशा प्रकारे ईडब्ल्यूएसला किती आहे हे सगळं तुम्हाला बघायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला जागा काढायच्या आहेत। मग काय करायचं, सर्व एकूण जागा धरायच्या 20 हजारच्या आसपास। 20 हजार जागांनुसार आपल्या कास्टसाठी किती जागा येतात त्यानुसार बघा आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत असाल तर त्यावेळेस समजून घ्यायचं की तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार आहात। आता जर समजा तुम्ही त्याच्यामध्ये बसत नसाल, तुमचा स्कोर 115 किंवा 117च्या आसपास आहे किंवा 120 आहे तर त्यावेळेस काय करायचं, दुसरी स्ट्रॅटेजी वापरायची। म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट ही करायची की कास्टमध्ये आपण आपल्या कास्टमध्ये आपण लागणार आहोत किंवा नाही, स्पर्धा किती आहे किती नंबरवर आहे आपण ते तुम्हाला कळणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट एक करायची, तुम्हाला पसंतीक्रम खूप योग्य पद्धतीने द्यायचे। आता तुम्ही हे बघायचं की कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त वॅकन्सीज आहेत, कोणते असे जिल्हे आहेत जिथे वॅकन्सीज थोड्या कमी आहे पण कॉम्पिटिशन सुद्धा कमी आहे, तुमचं मीडियम कोणतं आहे ते मीडियमनुसार तुम्हाला बघायचं की कुठे जागा जास्त आहेत आणि कुठे मला जास्त संधी असणार आहे तशा पद्धतीने तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहेत। पसंतीक्रम देताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची, जिथे जास्त उमेदवार पसंतीक्रम देतील त्या ठिकाणी पसंतीक्रम न देता अशा ठिकाणी पसंतीक्रम द्यायचे की तिथं आपल्याला स्कोप आहे। म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा जास्त विद्यार्थी जाणार नसतील किंवा तिथं कॉम्पिटिशन कमी असेल तर अशा जिल्ह्याला पहिले प्रिफरन्स द्यायचा कारण की तिथं आपली निवड होण्याची शक्यता जास्त आहे। आणि तुम्हाला हे माहीत असेल की प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट यावर्षी कमी जास्त लागणार आहे कारण की प्रिफरन्स लिमिटेड आहे। प्रिफरन्स फक्त 100 आहे विदाऊटसाठी आणि 50 आहे विथ इंटरव्ह्यूसाठी। पुढची जी गोष्ट करायची तुम्हाला ती आहे मीडियमनुसार। आता बघा तुमचं मीडियम कोणतं आहे ते तुम्हाला ठरवावं लागेल। तुमचं मीडियम जर समजा मराठी आहे तर मराठी मीडियममध्ये कॉम्पिटिशन आहे
पण जर समजा तुमचा स्कोर 115, 117 किंवा 120च्या असा असला तरी सुद्धा जर तुम्ही सायन्स मॅथमध्ये येत असाल तर तुमची निवड आरामशीर होते. जर तुम्ही उर्दू किंवा इंग्लिश मीडियममध्ये येत असाल आणि तुमचा स्कोर एवढा आहे 116, 117च्या आसपास, तरी सुद्धा तुमची शिक्षक भरतीमध्ये निवडू शकते. जर तुम्ही फिमेल कॅन्डिडेट आहात आणि तुमचा स्कोर एवढा आहे 122, 125 किंवा 117, 118 किंवा 115च्या आसपास, तरी सुद्धा तुमची निवड महाराष्ट्राच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये होऊ शकते जर तुम्ही प्रिफरन्स व्यवस्थितपणे दिले तर तुम्हाला या गोष्टी तुमच्या मीडियमनुसार करायच्या आहेत. ठीक आहे. आता गोष्ट करूया की पुढची अजून कोणती स्ट्रॅटेजी आहे की जे आपण वापरू शकतो. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या मीडियमनुसार विचार करावा लागेल, तुमच्या कास्टनुसार विचार करावा लागेल. नंतर तुम्हाला मी काय सांगितलं की जे जिल्हे आहेत त्याच्यानुसार तुम्हाला विचार करावा लागेल. नंतर तुम्हाला हे बघावं लागेल की प्रिफरन्स कशा पद्धतीने द्यायचे, त्यानुसार सुद्धा तुमची निवड होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला करायची ती आहे शिक्षक भरतीमध्ये. बघा, जर तुमचा स्कोर कमी जरी असला ना तरी सुद्धा आपली निवड होऊ शकते. त्याच्यामागचं कारण सांगतो काय आहे. तुम्ही कास्टमध्ये तुमचं सगळे 3-4 गोष्टी अगोदर बघून घ्या. तुमचा स्कोर किती आहे, तुमची कास्ट कोणती आहे, तुमचे मीडियम कोणतं आहे आणि कोणत्या वर्गा म्हणजे कुठे तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे आहेत, या 4 गोष्टी केल्या. त्याच्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची ती आहे की कोणत्या क्लासला आपल्याला टार्गेट करायचं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचं क्वालिफिकेशन किती आहे. तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी पात्र असाल तर वर्ग 1 ते 5, 6 ते 8 साठी असाल तर 6 ते 8, 9वी 10वी साठी अप्लाय करू शकत असाल तर 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी अप्लाय करत असाल तर आपलं 11वी 12वी. म्हणजे तुम्हाला पात्रता तर माहिती आहे 1 ते 5 साठी D.Ed लागते आणि तिथून समोर B.Ed लागतं. 1 पासून ते 12 पर्यंत अप्लाय करण्यासाठी तुम्हाला TET पेपर 1 पेपर 2 पास पाहिजे आणि 9वी 10वी 11वी 12वीला अप्लाय करायसाठी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं. हे तुम्हाला क्वालिफिकेशन माहीत असेल. तर जर समजा तुम्हाला कोणत्या वर्गाला टार्गेट करायचे ते तुम्ही अगोदर ठरवून घ्या. तर त्यामध्ये तुम्हाला सांगून देतो अगोदर, वर्ग 1 ते 5चा मेरिट खूप कमी राहतो कारण की जागा जास्त असतात. 11वी 12वीचं मेरिट हाय जातो कारण की जागा कमी असतात. त्यानंतर 6 ते 8चं मेरिट सायन्स मॅथचं कमी येणार आहे. त्याच्यामुळे सायन्स मॅथ जर असेल तुमचा तर तिथे तुम्ही विचार करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला ठरवावं लागेल की कोणत्या वर्गाला मला टार्गेट करायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझा जर स्कोर 125 आहे आणि माझं TET पेपर 1 पास आहे आणि TET पेपर 2 पास आहे. दोन्ही पेपर माझे TETचे पास आहे. पण माझं D.Ed आहे आणि माझं मराठी मीडियम आहे आणि मी आर्ट फॅकल्टीचा स्टुडंट आहे. तर त्यावेळेस पेपर 1ला तुम्ही प्रिफरन्स द्यायला पाहिजे किंवा पेपर 1 म्हणजे 1 ते 5ला तुम्ही जायला पाहिजे. कारण सांगतो, 1 ते 5ला व्हॅकन्सीज चांगल्या आहे आणि जर तुम्ही 6 ते 8ला गेले तर तुमचा सोशल सायन्स असेल आणि 6 ते 8ला सोशल सायन्सला कॉम्पिटिशन चांगली असणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्ही दोन्ही वर्गापैकी कोणता वर्ग निवडायला पाहिजे, तर 6 ते 8 न निवडता तुम्ही 1 ते 5 निवडायला पाहिजे. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. जर तुम्ही सद्यस्थितीमध्ये, आता तर सद्यस्थितीमध्ये प्रिफरन्स अजून सुरू नाही झाले, तर तुम्ही काय करा, शेवटची एक गोष्ट जाता तर सांगतो तुम्हाला. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक गोष्ट करू शकता, तुमचं मीडियम, तुमची कास्ट, तुमचा स्कोर, तुमची प्रिफरन्स कुठे द्यायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये व्हॅकन्सी जास्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी सांगितली मी तुम्हाला कोणत्या वर्गाला टार्गेट करायचं आहे, या गोष्टी तुम्ही एकदा व्यवस्थित पॉईंट वाईज लिहून घ्या. त्या लिहिल्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा कशा पद्धतीने मला प्रिफरन्स द्यायचे आहेत, 100 प्रिफरन्स कसे द्यायचे ते व्यवस्थित लिहा आणि नंतर 50 प्रिफरन्स विथ इंटरव्ह्यूचे ते कसे द्यायचे ते सुद्धा तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्स देताना अडचण येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या स्कोरनुसार विचार करा तुम्ही. म्हणजे गायडन्स बॅच लावायची काही आवश्यकता नाही. तुमच्या स्कोरनुसार जरी तुम्ही विचार केला किंवा माझा नंबर या ठिकाणी लागू शकतो, जर माझा स्कोर खूपच कमी आहे 100 किंवा 105 110 आहे, तर त्यावेळेस मी विचार करेल बुवा शासकीय सुद्धा द्यायचे आणि खाजगी संस्थेला सुद्धा प्राधान्यक्रम द्यायचे जिथे आपली निवड होण्याची शक्यता जास्त आहे. आणि जर तुम्ही आरक्षण घेतलेलं असेल तर मग ते खूपच छान. आरक्षणाचे जे उमेदवार आहे त्यांचा स्कोर 90 80 जरी असला किंवा 91 जरी असला तरी सुद्धा त्यांची निवड होण्याची शक्यता आहे. तर या गोष्टी तुम्ही करा आणि या गोष्टी केल्यानंतर एक पर्टिक्युलर स्ट्रॅटेजी आखा की बुवा मला 2025-26 मध्ये काहीही झालं, 2025-26 मध्ये मला या शिक्षक भरतीमध्ये लागायचंच. माझा जो स्कोर आहे, माझं मीडियम आणि माझी कास्ट आणि माझा जो स्कोर आहे त्याच्यानुसार आणि मी प्रिफरन्स कशा पद्धतीने देणार आहे त्यानुसार, तर मला प्रिफरन्स योग्य पद्धतीने द्यायची जेणेकरून माझी निवड शिक्षक भरतीमध्ये कुठे ना कुठे, कोणत्या ना कोणत्या ठिकाणी, जिल्हा परिषदेमध्ये असेल, मनपा नपामध्ये असेल, खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये असेल, आदिवासी विभागामध्ये असेल, कुठे ना कुठे माझी नोकरीची किंवा माझं सिलेक्शन होईल आणि मला शिक्षक भरतीची नोकरी लागेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे स्ट्रॅटेजी आखा आणि ही स्ट्रॅटेजी आखल्यानंतर निवड मात्र तुमची हमखास होणार आहे. तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला मदत करेल तुमच्या शिक्षक पद भरतीसाठी. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो, पसंतीक्रम संदर्भात सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे. पसंतीक्रम सुरू झाल्यानंतर तो व्हिडिओ बघायला विसरू नका. ठीक आहे. तर तो व्हिडिओ खूप मुलांची डिमांड होती की पसंतीक्रम कसे द्यायचे त्या संदर्भात व्हिडिओ बनवा. तर तो व्हिडिओ लवकरच चॅनलवर येईल. ठीक आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. अगोदर हाईप करा आणि नंतर एक कमेंट करा. कमेंट केल्यानंतर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.